नमस्कार मैत्रिणींनो, अगदी छान सुगंधाने खावासा वाटणारा आणि हिरव्या वाटणातला अशा प्रकारे व्हेज पुलाव आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी पहा मी ते बिर्याणीचा जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हे तांदूळ एका भांड्यामध्ये काढून व्यवस्थित 2-3 पाण्याने आपल्याला हे चोळून व्यवस्थित धुवून काढायचे। आता धुवून घेतलेले आहे 10 ते 15 मिनिटं आपण हे अशाच प्रकारे भिजत ठेवू। आता मी इथे कांदा घेतलेला आहे, अशा प्रकारे कट करून घ्यायचा आपल्याला पातळ पीसमध्ये। एक टोमॅटो आपल्याला तोही बारीक कट करून घ्यायचा आहे। कोथिंबीर घ्यायची, 1 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा, 1 जुडी लसूण घ्यायचे आणि 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या। आता मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता बारीक पेस्ट आपण हे करून घेऊ। आता त्यानंतर मी इथे कुकर ठेवून घेतलेला आहे छोट्या साईज मधला 3 लिटरचा। आता जिरी मोहरी टाकून घेतली, तेल टाकून घेतले, जिरी मोहरी तडतडून घेऊ आणि त्यानंतर एक मोठी विलायची घ्यायची, चक्री फूल घ्यायचे, एक चमचा आपल्याला 6 जिरे घ्यायचे, दालचिनी घेतली आहेत 2-4 तुकडे, काळी मिरी घेतलेले आहेत 4-5, लवंगा घेतलेल्या आहेत 5 ते 6 आणि 4 ते 5 मी इथे तेजपत्ता घेतलेला आहे। आता हे सर्व गरम मसाले आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे। आता त्यानंतर पहा मी कांदा टाकून घेतलाय आणि त्यामध्ये लगेच आपल्याला काजू टाकून घ्यायचे। आता काजू आणि कांदा अगदी लो फ्लेमवर आपल्याला हेही व्यवस्थित हलका लाल रंग येऊस्तर परतून घ्यायचे, जास्त आपल्याला लालसर हे होऊन द्यायचे नाही। आता त्यानंतर पहा मी बटाटा घेतलेला आहे, 1 बटाटा घेतलाय, 1 गाजर घेतलाय, काही वाटाणा घेतलाय। आता व्यवस्थित 2-3 मिनिटं आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटण आपण करून घेतलं होतं ना, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, याचं आपल्याला ते वाटण टाकून घ्यायचे। आता वाटण टाकून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं तेही आपल्याला परतून घ्यायचे। आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता इथे मोठा एक चिरून घेतलेला टोमॅटो होता, मी तो त्यामध्ये टाकून घेतलाय। जास्त आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा नाही, लगेच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे। आता तांदूळ पण आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे। आता पहा आपले तांदूळ भिजल्यामुळे मस्त असे फुलले होते, तर ते व्यवस्थित नंतर फुलल्यानंतर भात पण आपला छान होतं। त्यानंतर चवीनुसार पहा आता मीठ टाकून घेतले 2 चमचे आणि 2 ग्लास आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। जास्त बिर्याणीच्या तांदळाला आपल्याला पाणी लागत नाही, कमीत कमी पाण्यामध्ये आपला हा भात व्यवस्थित शिजला जातो। पण जसं तांदूळ असेल त्याचप्रमाणे आपल्याला पाणी पण टाकून घ्यावं लागते। आता पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घेतले, झाकण ठेवून आता 2-3 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे आपला भात व्यवस्थित शिजला जाईल। आता पहा 2-3 शिट्ट्या झालेला आहे आणि छान सुगंध पण येत आहे। तर अशा प्रकारे आपला हा व्हेज पुलाव तयार झाले, मस्त असा मोकळा मोकळा आपला हा भात तयार झालता। खूप छान सुगंध येत होता आणि खायला तर एकच नंबर लागतो बरं का। तर अशा प्रकारे व्हेज पुलाव तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।